वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. डंपर दुर्घटनेतील पीडित म्हसे कुटुंबाला न्याय द्या, संतोष चोळके. राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे डंपर घरात घुसून गंभीर जखमी झालेल्या म्हसे कुटुंबाची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी भेट घेतली. यावेळी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी बोलताना चोळके म्हणाले, या दुर्घटनेत एका तरुण महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करावा व पीडित कुटुंबाला न्याय द्यावा. गंभीर जखमी झालेल्या सौ रोहिणी म्हसे यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उद्या राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, विनायक गडाख, मनीष देठे आदी उपस्थित होते. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी. मित्रांनो, रविवारच्या दिवशी 4 वाजता या शिलेगावमध्ये एक घटना घडली. गौण खनिज वाहतूक करणारे, माती वाहतूक करणारा डंपर. तर हे सुभाष म्हसे टेलर यांच्या घरामध्ये 4 वाजता दिवसा तर एक गौण खनिज वाहतूक करणारा डंपर शिरला आणि इथं महिला जखमी केलेली आहे. त्या महिलेचे पाय, गुडघे मोडलेले आहे, मणक्याला इजा झालेली आहे. तरी पण एवढी मोठी घटना घडून इथं तहसीलदारांनी पाहणी केली नाही, PIनी पाहणी केली नाही. त्याच्यानंतर हे कुटुंब ज्यावेळेस तिथं तक्रार द्यायला गेलं, यांनी तक्रार घेत नाही म्हणून 112ला कॉल केला, तरी आजपर्यंत ह्या कुटुंबाची तक्रार घेतलेली नाही. हा कार्यकर्ता भाजपचा आहे, डंपर चालक, डंपर मालक. तर गोरगरिबावर जर असा अन्याय होत असेल तर हे भाजपचे लोक कार्यकर्ते काय करतात? यांनी यांच्या वरिष्ठाला माहिती देऊन संबंधितावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. या घराची कमीत कमी 2-3 लाख रुपयाची नुकसान झाली. ती महिला कायमस्वरूपी तिला अपंगत्व आलेलं आहे. तहसीलदार अजूनपर्यंत आला नाही. तलाठी डंपर काढून नेण्यापुरता इथं आला. आता मी कलेक्टरांना फोन केलाय. कलेक्टर मीटिंगमध्ये असल्यामुळे त्यांनी SMS केलाय. दिव्या वर्मा, गौण खनिज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जी मॅडम आहे, गौण खनिज जिल्हा महिला, तिला फोन केला तर ती मला म्हटली का मला तहसीलदारांनी माहिती दिली. अरे मग 3 दिवस झाले, प्रशासनाने इथं हालचाल केली का? त्या कुटुंबाला मदत केली का? हे कुटुंबातले हे प्रमुख व्यक्ती हे रस्त्यावर आलेले आहेत. आता यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था नाही. यांचं जे पूर्ण घर पडलेलं आहे, कोणीही बघायला तयार नाही. म्हणजे तुम्ही भाजपचे कार्यकर्ते असले म्हणजे तुम्हाला सगळं माफ का? या गोरगरिबांनी काय करायचे? यांचे जीव घ्यायचे का तुम्ही? तुमचे गौण खनिजाचे धंदे, अरे धंदे करा तुम्ही, परंतु समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. बरी झालंय ते चुकून झाला असेल तर त्या कुटुंबाला मदत देण्याचं काम आहे प्रशासनाला. अक्षय कर्डिल यांनी आतापर्यंत यंत्रणा फिरवायला पाहिजे होती. तुम्ही फक्त मतं घेण्यापुरते राहुरी तालुक्यात आले होते का? मी तुम्हाला सवाल करतोय. मी बी विधानसभा लढवलेला उमेदवार आहे. मी वंचितचा जिल्हा अध्यक्ष आहे. गोरगरिबावर अन्याय होतो तिथं मी आवाज उठवतो. तेव्हा तुम्ही तातडीनं, माझा हा सवाल आहे या तालुक्याच्या आमदाराला, का तातडीने ह्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहे आणि तातडीनं त्या महिलेचा उपचार झाला पाहिजे आणि त्या संबंधित ट्रक चालकावर, मालकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जिथून त्यांनी माती उचलली त्या जागेचा पंचनामा झाला पाहिजे. अन्यथा आम्ही तुमच्या नावाने शिमगा करणार आहोत. हे आमच्या नवनिर्वाचित आमदारांनी लक्षात घ्यावं आणि तातडीनं ह्या गरीब कुटुंबाला मदत करावी. आम्ही याच्यामध्ये राजकारण करत नाही, परंतु तुम्ही या कुटुंबाला मदत केली तर आम्ही तुमचा सत्कार करू. आणि तातडीनं मी उद्या कलेक्टरांना भेटणार आहे किंवा फोन करणार आहे
आणि त्यांच्याही लक्षात आणून देणार आहे. आणि जी दिव्या वर्मा आहे, वर्मा मॅडम गौण खनिजची सगळ्यात करप्टेड, राहुरी तालुक्यातून मी तिला बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट केलेला आहे, परंतु कुठेही या लोकांवर कारवाई होत नाही. आणि त्याचे परिणाम या त्या महिला म्हणजे दैवबलत्वावर होतं म्हणून ती महिला वाचली. तर तालुक्याने आणि जनतेने विचार करावा आणि यांच्या विरोधात आवाज उठवा. आम्ही तुमच्या पुढं कधी पण आहोत. आणि नवनिर्वाचित आमदार याच्यात लक्ष घालून स्वतःचा जरी कार्यकर्ता असला तरी पण त्याला सजा झाली पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.